तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से नाका परिसरामधली भीषण दृश्य जी आहेत ती सध्या समोर आलेली आहेत। सकाळी 10 वाजताची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आता दुपारचे 1 वाजण्याची वेळ आहे। 12:47 झालेली आहेत। म्हणजे जवळपास 3 तासापूर्वीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। काय परिस्थिती होती उर्से नाका परिसरामध्ये? अक्षरशः धोधो पाणी जे आहे ते वरतून वाहत होतं। डोंगरावरून आलेलं हे पाणी, मातीचं पाणी। पावसाचा वेग फार जास्त होता। धोधो बरसणारा पाऊस आणि त्याच्यामध्ये वरतून ज्या पद्धतीनं या डोंगराळ भागामधून पाणी वाहत होतं, हे संपूर्ण पाणी या महामार्गावर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से नाका परिसरामधली भीषण दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। आणि याच पाण्यातून मार्ग काढत असलेल्या या 4 चाकी ही वाहनं आपण या ठिकाणी पाहताय। उर्से नाका परिसरामधली सकाळी 10 वाजताची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। बाजूला पूर्णपणे खडकाळ भाग आहे आणि जितकं पुढे जाऊ तितकं या खडकाळ भागामधून धोधो अक्षरशः धबधबे प्रवाहित व्हावे त्या पद्धतीची परिस्थिती। आणि हे पाणी पूर्णपणे मातीसह हे पाणी जे आहे ते रस्त्यावर आलं, या मार्गावर आल्याचं आपण या ठिकाणी पाहताय। 1 फुटापर्यंत हे पाणी असेल आणि हे पाणी वाहतं होतं। सकाळी जर आपण पाहिलं तर पावसाचा जोर जास्त होता। तर इकडे मुसळधार पावसामुळे खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर झाड कोसळल्यानं आग लागल्याची घटना घडलेली आहे। खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर झाड कोसळल्यामुळे आगीची घटना घडली आहे। साहेबाला फोन करून सांगा वैचे बंद लाईन करा बंद। मला डाऊट होता सकाळी पडलं ना, बोले एपन खाली येणार आहे, टोंबरेला बोललो तुम्ही।